चंदानी ब्रदर्स वर्सेस मॅच खेळत असताना तशाच प्रकारची कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. चला सामन्याकडे येऊया. पहिला चेंडू आणि राज यांनी जोरदार मारण्याचा प्रयत्न, आडव्या पट्टा फिरवण्याचा प्रयत्न, परंतु फक्त बॅट फिरली. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क न झाला आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता येते. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पण राज यांच्यामध्ये सुद्धा मोठी क्षमता, मोठे फटके मारू शकतात. एक काळ त्यांनी गाजवलेला आहे नक्कीच. आणि हा त्यांच्याकडे वाईटची दाद मागत असताना उजव्या एसटीच्या लाईन पकडून गोलंदाजी करतात, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. जर आपण राजचा विचार केला वाघमारे सर, तर आचरेकरांच्या गडामध्ये हा तयार झालेला खेळाडू आहे. त्यांच्या तालमी तयार झालेला विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर यांच्या सोबत खेळलेले खेळाडू आहेत. आणि हा आता मात्र राज शांत बसू शकत नाही. हा सुंदर आणि उत्तुंग असा षटकार रंगांच्या दिशेने सुपर शॉट बाय राज. आणि आता राज यांनी दाखवून दिले. 2 चेंडू नक्की जॉब केले होते, परंतु त्याच्यानंतर मोठा प्रहार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि राजची आता बॅट तळपते. बॅट तळपते, धावाची गती देखील तळपते. 6 धावा धावफलकावर आहेत. 60 बरोबर ना, 60 लावायचं ना, 71 धावांचा पाठलाग करायचा. मोठे फटके करणार प्राप्तच आहेत राज. याही वेळेला स्विंग आणि मिस, डॉट चेंडू, एक गोष्टी क्षेत्रात. धावा 7 धावफलकावर. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. मस्के जे आहेत डावखुरे, कला आहे त्यांच्यात हळूवार टाकण्याची, कटर टाकण्याची. हे जे आता विधानसभेचं जे घडलं होतं त्याचप्रमाणे हा आमचा एक आमदार फोडला तो कोडी साहेबांनी. राज मित्र काय होतंय काय नाही. 1 2 3 एक धाव मात्र पूर्ण केली आहे, काही झालं नाहीये. धाव संख्या 8 बरोबर 9 झाली. पहिले षटक चालू आहे का? 1 चेंडू शिल्लक आहे. आणि आता मात्र एक आक्रमक फलंदाज सचिन गोळे मात्र फलंदाजीसाठी प्रथम गोलंदाजी तो करणार आहे. प्रथम स्ट्राईकवर आलाय तो पाहूया. या चेंडूवर मोठा फटका पळवण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण की त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा. चांगला सुंदर सामना त्याने जिंकून दिला होता सागर. त्याने त्याच्यावर विश्वास दर्शवला आणि त्याला ओपनिंगची संधी दिलेली आहे. आज संख्या झाली की आज शेवटचा चेंडू. आज सुंदर असा फटका पाहूया. चेंडू जातो तो जोशी क्षेत्रामध्ये. धावसंख्या झाली की पहिलं षटक संपतं आणि धावसंख्या झाली तर वाघमारे सर काय वाटतं तुम्हाला, या धावा चेस होऊ शकतील का? कारण की हा सामना जिंकणं फार महत्वाचा सागर सावंत यांच्यासाठी. नक्कीच काही होऊ शकतं सर, कारण राजचा ज्या वेळेला फलंदाजीचा पट्टा चालतो ना त्यावेळेला मात्र एक वेगळं पण पाहायला मिळतं नेहमीच. आपण 50+ आहे राज, मात्र बॅटचे स्विंग आज देखील तीच आहे. गोलंदाज मध्ये बदल, गोलंदाज राजेश बिलारे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा गाजवली सर. खरोखरच चांगल्या विकेट्स काढल्यात आणि आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये त्याने खूप अमोल मागले असा बदल केलेला आणि सुंदर कॅचेस त्याने टिपलेले आहेत. तोच राजेश बिलारे आता गोलंदाजीसाठी आलेला माझा लाडका मित्र राजेश बिलारे, तेच तर गोलंदाज आणि अचूक टप्प्यावर नियंत्रण. राज मात्र मोठा फलंदाज आहे, नक्कीच दडपण असेल दोघांना एकमेकांचं. पाहूया काय घडेल आणि काय नाही घडणार या ठिकाणी. ते तुमचा मित्र गोलंदाज आहे पण माझा मित्र फलंदाज आहे. पाहूया आपल्या दोघांतच मॅच लावूया. इकडे काय होतंय, राजेश की राज? मी राजेशच्याच बाजूने बोलतो सर. राजेश खूप चांगला गोलंदाज आहे. पाहूया. पहिला चेंडू फुलटॉस मी म्हटलं होतं हळूवार पद्धतीने टाकलेला बोल आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. खूप सुंदर प्रकारे इथे गोलंदाजीमध्ये गती परिवर्तन केलेलं आहे.
सुंदर फटका आणि 4 धावा. कवर श्रीजनच्या डोक्याच्या वरून. तीसरा सीजन है लास्ट ईयर हुआ हम लोग खेलते थे उसके पहले वो सागर जीता था उसके पहले कब हुआ था हमें पता नहीं मैंने नहीं खेला अरे मैंने वो सागर का टीम वाला वही खेला हम लोग ने फर्स्ट था वो. धाव संख्या 13. राज बहरात आहे. मनोज नक्कीच राज आता मात्र कमबॅक करतोय. चांगला फटका मारला होता परंतु राजेश कमबॅक करू शकेल असं मला वाटतं सर. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. तेवढा सुंदर फटका आणि तिथे अभय आगरकर यांनी कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये. एक धाव. राज यांना दुसरी धाव काढायची होती परंतु गोळे यांनी काही त्यांना दाद दिली नाहीये. गोळे आता धाव संख्या झाली ती 14. दुसरं षटक प्रगती करतात. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आणि 4 धावा दिलेल्या आहेत. त्या 5 धावा दिले होते राजेश गिलारे यांनी. आणि आता सचिन गोळे आणखीन एक माझा मित्र तिथे फलंदाजी करतो. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. खूप सुरेख गोलंदाजी राजेश गिलारे. आई लव यू डियर. बहुत अच्छा गोलंदाजी कर रहा है. मतलब आई लव यू डियर मत बोलिए क्योंकि मुझे बियर का याद आता है. फिर मैं अगर बियर पीता हूँ वो अब अच्छा नहीं होगा. स्कोर बताओ. माझा मित्र शेखर यांना खूप चांगली फलंदाजी केली त्यांनी या. आणि पुन्हा एकदा उजव्या चुच्या बाहेरून जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव इथे वाढते. धाव संख्या झाली आहे 15. राज काहीचा काय मंत्र या ठिकाणी देत असताना दोन्ही फलंदाजांनी काहीच उद्गीज या ठिकाणी देत असताना आपण पाहतो. काहीचा चांगला कारण की अनुभव आहे राजच्या गाठीशी आणि कशा प्रकारे खेळ केली पाहिजे हे नक्कीच त्याने सांगितलं असेल ते सचिन गोळे यांना. परंतु तेवढा चाणक्य गोलंदाज आणि खरोखर मी तर खुश राजेश गिलारे यांच्या गोलंदाजी परफॉर्मन्सवर. आणि सुरेख चेंडू. सुंदर गोलंदाजी. कारण की आता मात्र तुम्हाला या षटकामध्ये बॅकफूटमध्ये नोंद ठेवलं तर राजेश गिलारे. कारण की याच्यानंतर आणखीन एक उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहणार आहोत अभय आगरकर. नक्कीच त्याच्यानंतर बाळा आहे स्वतः. बाळा म्हणजे हेमंत. त्याच्यामध्ये देशमुख सारखा पेच करणार गोलंदाज आसिफ खानने सुद्धा गोलंदाजी केली होती. सुंदर असा फटका लॉक केला होता चेंडूवर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउंस 2 बाउंस बाउंड्री लाईन के बाहेर 4 धावा. परंतु धाव संख्या झाली ती 20. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खरोखरच अजय ठाकूर यांनी आज ज्या पद्धतीची गोलंदाजी केली. मयेकर सर त्याला नेहमी कानात सांगत असतील की 40+ मध्ये खेळताना सुद्धा तू अशा प्रकारची गोलंदाजी कर मित्रा. आणि राजेश गिलारे हा सुद्धा ते मयेकर साहेबांनी 2000चं जे पारितोषिक घोषित केलं राजेश गिलारेच्या गोलंदाजीसाठी त्यांनी रोख पारितोषिक देऊन जायचं. अभय आगरकर आता गोलंदाजीसाठी आले. आणि आमचे मित्र वाघमारे सर तुम्ही जाऊ नका आमची साथ सोडून. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 51 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. आणि राज आणि गोळे या दोघांमध्ये क्षमता. त्याच्यानंतर शेखर यांना असेल गोलंदाज. दीपक चेंडू आहे या ठिकाणी. बरोबरच फलंदाज तंबूमध्ये आहे त्या चांगले मोठमोठे षटकार मारू शकतात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने इथे चेंडू जातो 4 धावांसाठी. राजेश गिलारेने चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता परंतु चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 24. 17 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल ती सागर किंग या संघाला.
एकाहत्तर धावांचा पाठलाग करतात ते सागर किंग्स. आणि सुंदर असा फटका या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये एकदा पूर्ण बीकेकडून जपला जातो त्या ठिकाणी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी करतो आणि राज चांगली फलंदाजी या ठिकाणी करतो. पण तेवढी सुरेख गोलंदाजी ब्लॉकर पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो ती आता आगरकर यांच्याकडून, कारण की दडपण असणार आहे ते फलंदाज गोलंदाज. आणि राज याला कोणीतरी पाणी पाजा. राज थकलेले आहेत कारण की जिंकण्यासाठी 45 धावांचे असं 16 चेंडू 45 धावा. जर का मोठा फटका आला प्रशांत यांचं बघायला गेलं तर आवडीचं क्षेत्र आहे फिल्डिंग करण्याचं. आखून टप्प्याचा चेंडू आणि राज यांनी हा चेंडू भिरकावून दिला तो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. वॉट प्लेड बाय राज. धावसंख्या झाली ती 32. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 41 धावा. चेंडू मध्ये 39 धावांचा अजून देखील आवश्यकता. मनोज पहा, राज मनावर राज करतो. तू म्हणत होतास मनोज, पण ते अजून देखील नजाकत आहे या राजमध्ये. नक्कीच आहे आणि आज त्याने दाखवून दिलंय आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पार पाडतोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू एकदा पूर्ण केले. दुसरे धावण्यासाठी प्रयत्न होतो का आपण पाहणार आहोत. आणि थोडस या ठिकाणी वातावरण गरम झालेलं आहे ते अप्पा रायडर्सच्या संघाचं. आणि आता गोळे आला फलंदाज 2 चेंडू अजून शिल्लक असेल. धावसंख्या झाली होती 33. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. वाजणारे सर काय वाटतं, काय होईल काय नाही हे अजून देखील सांगता येत नाही, कारण अभि आहे या वेळेला डाव्या स्टेजच्या बाराचा बाहेर 55 व्हाईट बॉल. धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 34. 34 ऑन बोर्ड. मनोज नक्कीच अप्पा स्ट्रायकर्स, अप्पा रायडर्स तुकडा होता, माफ करा गफलत झाली माझ्याकडून. अप्पा स्ट्रायकर्स हा संघ या ठिकाणी. अप्पा कुठे, मालक कुठे आहेत? मालक बाहेर गेलेले आहेत दुबई. अप्पा वेगळं नाव आहे क्रिकेट क्षेत्रातील खूप. म्हणजे अप्पा यांनी बघायला गेलं तर नवीन प्रीमियर लीग जे ओपन टुर्नामेंट होते त्याच्यामध्ये त्यांनी आपली टीम टाकली होती, कारण नंतर 40+ प्रीमियर लीग मध्ये सुद्धा. आणि पुन्हा एकदा फुलकास पद्धतीचा चेंडू परंतु त्याचा फायदा उठू शकले नाही ते सचिन गोळे. आणि इथे मात्र दुसऱ्या डावाचा प्रयत्न होता आणि राज मात्र यांनी त्या ठिकाणी आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. आता फलंदाजीसाठी जातो तो शेखर यांना त्याने मॅच काढून दिलेले आणि माझा लाडका मित्र शेखर या ठिकाणी फलंदाजीसाठी जात असताना. वागणारे सर काय सांगायला खेळाडू? शेखर चांगला खेळेल यामध्ये कुठली शंका नाही, मात्र आता मोक्याची वेळ आहे म्हणून तुला करावंच लागेल. हे सांगण्यासाठी कुणाची जर मालेकर साहेब चेहऱ्यावर हसू आहे तर आप्पा स्ट्रायकर संदर्भात आपण बोलत होतो. नवी मुंबई प्रीमियर लीग जी ओपन झाली होती, पहिल्यांदाच संघाने एंट्री केली होती आणि दिमागदार पद्धतीत आप्पा सरांच्या संघाने हा चषक जिंकला होता मागच्या वर्षी. नक्कीच. आणि ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता रन किती झाले? 35. धावसंख्या झाली होती 35. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांच्या 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 6 षटकार लगावे लागतील. आणि आता गोलंदाजीसाठी आला तो बालकृष्ण बीके. आणि आता फलंदाजीसाठी गेला तो शेखर. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता. 2 षटकांमध्ये 12 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण या ठिकाणी. मळेकर सर खूप खुश दिसत आहेत. अजूनही एक सामना शिल्लक आहे सर. मलेकर तुम्हाला चांगली खेळ द्या. मला दुःख याच गोष्टीचं आहे की त्यांना गोलंदाजी भेटू नाही शकले. बॉलर कोण आहे? बीके आणि सुंदर या गोलंदाजी पंचांकडे दाद मागत असताना
आणि मात्र शेखरांना इथे LBW पायचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये परततात. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. यश आलं त्यांच्या अपील, ज्या पद्धतीची अपील केली खरोखरच लागणार. सर काय वाटतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुठला खेळाडू चांगला अपील करतो? नहीं भाई, बहुत बहुत धन्यवाद आपका मेहमान नवाजी के लिए। आपने हमको पिलाई है चाय, लेकिन इसके बारे में आपकी क्या राय हम जानेंगे आगे आने के बाद। बहुत बहुत धन्यवाद। चाय गरम। धन्यवाद। बिल्कुल, बहुत बहुत धन्यवाद। चाय मांगने पर जूस मिलता है भाई, बढ़िया। चंदू आला आता फलंदाजी सामना करणार होता DK यांचा काहीसा मेहनत चुकलेला आहे, कारण की मोठं दडपण असेल, मोठा खेळाडू आहे चंदू, चौकार षटकार मारू शकतो, चांगली फलंदाजी केली या टुर्नामेंटमध्ये. गाठी सोडाच आणि चेंडू हवेमध्ये आणि इथे कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. सुरेख असं झेल सुटलेला कॅच कोणी पकडली आहे त्या ठिकाणी? रमेश काउंटर यात सागर को टक्कर देते जंप करने के कंपटीशन में, और ये कंपटीशन जीत लिया सागर सानंद ने. उनके जैसा पाय आपटने का काम कोई नहीं कर सकता सर. दोन चेंडू आणि 2 गडी बाद केले. हॅट्रिक ची संधी असेल ती मॅच लवकरात लवकर फास्ट करायची आहे. आता फलंदाजासाठी गेले ते फिरोज सिद्दीकी. 10 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. फिरोज सिद्दीकी आणखीन एक मोठा बलाढ्य असा फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी जातोय. मोठी क्षमता आहे. या टुर्नामेंटमध्ये जास्त फटके पाहायला मिळाले नाही, परंतु आता मात्र ती कामगिरी त्यांना करावी लागेल या ठिकाणी. हा जर सामना जिंकायचा असेल तर फिरोज सिद्दीकी मॅन फ्रॉम नेवल सामना करेंगे DK. अतिदबाचा चेंडू आणि आता मात्र प्रहार करतो चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी धावसंख्या झाली की 41. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडू 30 धावा. सर या टुर्नामेंटचे दुःख एकच आहे, आपण त्याला मॅजिक बॉलर म्हणून बोलतो, त्यांच्या हातात सुद्धा चेंडू दिला नाही. पटकत चांगला होता. धावा संख्या 41. काय झालं सर? कॅमेरा लाईव्ह आहे सर. फिरोजबाईकडे क्षमता मनोज आहे, यामध्ये आपण थोडस दुमत नाहीये माझ्या मनात. खरं खाती सामना फिरवण्याची या फलंदाजामध्ये नक्कीच क्षमता आहे. करावी लागेल, कारण की टुर्नामेंटमध्ये मॅच नक्कीच शांत राहिले, परंतु आता ती कामगिरी करावी लागेल आणि चान्स आहे. 3 चेंडू अजून या षटकातले शिल्लक आहे. दडपण आता नक्कीच असेल तर DK यांच्यावर. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होईल ती. पुन्हा फुलटास चेंडू आणि भाऊया या ठिकाणी चांगले असे फिल्डिंग होते ते प्रशांत यांच्याकडे. एक बॅट घेऊन आणि मी फार कमी वेळा पाहतो. हा जर तुम्ही दृश्य बघितलं तर फिरोज भाईने 2 धावा धावून काढलेला आहे. हे दृश्य फार कमी पाहायला मिळतं, खरं त्यात संघाला गरज आहे या गोष्टीची. धावसंख्या 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता. चेंडू जातो इथे, मात्र आगरकरकडून कुठल्या प्रकारची चूक होणार नाही. हा तिसरा गडी गारद करतो तो DK या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी आगरकर. घेतलं ना फलंदाजीसाठी जातो तो पंकज.
पुढचा चेंडू हा ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू सुरेख गोलंदाजी या ठिकाणी षटकार नक्कीच काढला होता, परंतु या षटकामध्ये 3 गडी बाद केले ते बीके आणि सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल 43 रन्स, 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता असं समीकरण. आणि सचिन गोळे आताही फलंदाजीसाठी आहे. पाहूया कोण गोलंदाजीसाठी येतो. थोडासा स्पीडअप करा प्लीज, नम्र विनंती आहे तुम्हाला. शेवटचं षटक घेऊन आले ते देशमुख एकटेच सर्व गोलंदाज, म्हणून तेवढाचा दाखत खेळाडू आहे सचिन गोळे देशमुख उर्फ मंग्या. 28 धावांची आवश्यकता मंगेश देशमुख. आणि या उजव्याशीच्या अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू एक वाईटच्या शरीरात 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 44, 4 गड्यांच्या मोबदल्यात. याच्यानंतर त्याच्यामध्ये जो संघ जिंकणार आहे त्यांचा सामना होणार आहे तो विदर्भ या संघाजवळ. अगदी डब्याचा चेंडू निरकावून दिला पाहूया तिथे, आणि अनिल सुंदर असा झेल टिकलेला चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्या स्ट्रायकरच्या संघाकडून. अनिल ठाकूर मळेकर 7 बॉल 27 करायचे, सांगा त्याला 5 बॉल. पडलेल्या खाली सांडलेल्या. गोळे असे दिले ना आता मात्र फलंदाजीसाठी गेले ते संघ मालक सागर सावंत. एक डावखुरा फलंदाज मला वाटतं रिव्हर्सच मारेल. पब्लिक डिमांड आहे रिव्हर्स मार. मुंबई 40+ रिव्हर्सचा बादशाह म्हटलं जातं या फलंदाजाला. त्याचं नाव आहे सागर. आहा अगदी क्षेत्रात हो झाले 1-6 मारला 1-6. धाव संख्या 46, 46 अनुभव. हा भिंतीला 6 आहे. भिंतीला 6 आहे. काय बोलतो मनोज? सागरसाठी भिंतीला 6 आहे. मलेकर साहेब नियमात बदल करताय तिथे. तुकाराम मुंडे नवी मुंबईचे आमचे या रिव्हर्स बादशाह यावेळेस प्रयत्न फसलाय आणि चेंडू देखील सुटलाय. धाव नाही का? 4 धाव पूर्ण काढले नाही, एक पण नाही काढली. म्हणून मी बघतोय मॅच, मला भुसकाळात टाकू नकोस. एकही धाव काढली नाहीये. मला सांगतो म्हणून 4 धावा काढल्या. 4 पावलं चालला तो. 4 पावलं चाललास मारायला लागतं तुम्हाला. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 45. मंगेश हा 40+चा वजनदार व्यक्तिमत्व 50+ आहे. मंगेश देशमुख. शॉर्ट पिच चेंडू आता मात्र धावलेले आहे. 4 पावलं 5 आता पूर्ण करतील नक्कीच. 1 धाव मनोज पूर्ण झालेली आहे. मोलाची धाव आहे. मोलाची धावसंख्या 47. त्या मोलाचं मोल लवकर करा. वेळ दौडू नका सर प्लीज, फटाफट करा. अलीभाई बरसात हवा है, बारिश है बारिश. ओ किधर पकड़ा है? अली पैर में थेरेपी लगेगा फिर तुमको. संतोष
चेंडू जातो बंडराच्या बाहेर, बंडराच्या बाहेर 4 धावा, 50 धावा उपर लागलेले आहेत सागर किंग्स संघाच्या. सगळे किंग आहेत त्यांच्यामध्ये, एक से बढ़कर एक किंग. त्यांचा कर्णधार कोण आहे कोणाचं? फिल्डिंग टीमचा? बाळा हेमंत सर आहेत ना. गुड शॉट. चेंडूला मोठवला, पॉईंट घोषित क्षेत्रात जातो, पॉईंटच्या दिशेने 1 धाव. शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत सर? झाले ओव्हर झाले. शतक संपलंय. हेमंत सर इकडे यायचंय प्लीज. 1